नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर सोफा कवर कर्टन्स वगैरे दुपारी धुवून घातले होते, पण व्यवस्थित 2 दिवस लागले हे वाळण्यासाठी. कारण वातावरण एकदम पूर्ण ढगाळ होतं, तर कधी कधी एकदा कडक ऊन पडतं. तशामध्येच काहीतरी 2 दिवस ह्या वातावरणामुळे मला सोफा कवर्स किंवा कर्टन्स वाळवायला 2 दिवस लागले. तर आज सकाळी बघितलं की थोडंफार अजूनही कोमट वाटत होतं सोफा कवर्स वगैरे, पण बाकीचे जे कर्टन्स वगैरे होते ते पूर्ण कडकडीत वाळले होते. म्हणताना दुपारी शक्य असेल तितकं दुपारपर्यंत आज कडकडीत ऊन पडलं होता, तर जे काही अजून ओले वाटत होते तर परत एकदा ते उन्हामध्ये घातले आणि जे काही वाळलेले कर्टन्स वगैरे होते ते पूर्ण आधी काढून घेतले. आणि जे काही कर्टन्स वाळलेले होते ते आधी लावून घ्यायचं काम होतं, पण त्याच्या आधी जे काही घरातलं राहिलेलं बाकीचे काम होते ते आधी आवरून घेतले. तर आज मिस्टरांचं ऑफिस होतं आणि अजून गार्गीची शाळा सुरुवात झालेली नव्हती, तर गार्गी घरीच होते, पण तिलाही बघत माझं हे दोन्ही पण काम चालू होतं. सकाळी स्वयंपाकाचे किंवा नाश्ता वगैरे आवरलेले जे काही भांडी होते ते आधी भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेतले. किचन कट्टा पूर्ण आवरून घेतला आणि त्याच्यानंतर जे रोजचे कपडे होते ते पण धुवायचे होते ते पण धुवून घेतले. कारण हे दुपारी वाळल्यानंतर रेग्युलरचे जे काही कपडे होते ते पण घालता येतील ह्या हिशोबाने व्यवस्थित धुवून पाणी निथळण्यासाठी गॅलरीतच ठेवले होते. त्याच्यानंतर पूर्ण महत्त्वाचं काम कर्टन्स वगैरे लावून घ्यायचं होतं. तर सगळं काम साईडला ठेवून आधी कर्टन्स लावून घेतले, कारण परत सोप्यावर नेऊन ठेवले ना तर कामाचं खूप कंटाळा येतो. त्यामुळे कसं काम हातात येत होते तसं पूर्ण आवरून घेतले आणि मेन डोअर किंवा खिडक्या वगैरे जे काही होते पूर्ण सगळीकडे कर्टन्स वगैरे लावून घेतले. परत एकदा कर्टन्स लावताना व्यवस्थित रॉड पुसून घेतला आणि मगच कर्टन लावून घेतले. तर आज ऊन खूप होतं, वातावरण चांगलं होतं, ढगाळ पूर्ण पावसाळ्यासारखं तसं काही वातावरण नव्हतं. कडकडीत ऊन पडल्यामुळे थोडंफार लवकर सोफा कवर वगैरे वाळेल अशी आशा होते, पण बाकीचे अजून राहिलेली काम खूप होते. जसं की टेबल परवा आवरून घेतलं होतं ते पण आवरायचं होतं आणि मेन महत्त्वाचं आज मंदिराचं पण डीप क्लिनिंग मला करायचं होतं. कारण सोमवारी अमावस्या आहे, त्याच्या आधीच मला पूर्ण मंदिर क्लीन करून घ्यायचं होतं. तर शनिवार, रविवार आणि सोमवार पूर्ण दिवस 3 दिवस हेक्टिक आहेत हे माहिती होतं. त्याच्यामुळं मला ह्याच्या आधीच सगळं काही पूर्ण करून घ्यायचं होतं आणि त्याच हिशोबाने कामाला पण सुरुवात झाली. तर ह्या सगळ्या कामांना मी दुपारच्या नंतरच सुरुवात केली, कारण दुपारी खूपच ऊन होता आणि खूप दिवस झालं एकच फिश आहे, पण त्याचा पॉट पूर्ण क्लीन करायचं होतं. मिस्टरांनी त्याच्यामध्ये ब्लू कलरचं त्या फिश दुकानवाल्यानेच दिले होते, ते तर लिक्विड घालून ठेवले होते, त्याच्यामुळे तो वर साचतच होता आणि मिस्टर ते रेग्युलर घालत होते, त्याच्यामुळे धुवायचं पण काही मन होत नव्हतं. तर म्हटलं की आज काहीही होऊ दे, ते पण मला क्लीन करून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्रा टेबल होता त्याच्यावर पणचं कवर धुवून ठेवले होते ते पण आधी व्यवस्थित लावून घेतले. आणि बांबूचे झाड आधी प्लास्टिकच्या ट्रेमध्ये होता, तर ते पण व्यवस्थित बांबूच्या पॉटमध्येच व्यवस्थित झाड वगैरे वरचं धूळ वगैरे धुवून वगैरे मगच परत त्या पॉटमध्ये ठेवले. आणि फिश टँकही पूर्ण क्लीन केला. टँक नाही, फिश पॉट. तर पूर्ण क्लीन केल्यावर इतकं छान वाटत होतं. त्यात ते मासाही खूप छान खेळत होता. एकदम मन प्रसन्न झालं, कधी एकदा असं क्लीन होतं असं होतं. आणि पूर्ण महत्त्वाचं काम मंदिराचं डीप क्लिनिंग. 2 दिवस सोफा वगैरे व्यवस्थित झाडून घेतल्यावर जो काही धूळ होता तर त्या टेबल आणि राहिलं ह्या सोफावरच येऊन मंदिरातवरच खूप धूळ येऊन बसली होते. तर कधी एकदा काढते असं झालं होतं. तर जे काही स्वामींचे जे वस्त्र वगैरे होते, हार किंवा मंगळसूत्र होते ते पूर्ण आधी काढून घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आधी देव वगैरे व्यवस्थित धुवून किचन कट्ट्यावर खाली कापड अंथरून पाणी निथळण्यासाठी ठेवले. आणि जोपर्यंत पाणी निथळत आहे तोपर्यंत मंदिराचं जो काही मंदिर जिथे ठेवत होते ते पूर्ण आतून आणि खालून पूर्ण स्वच्छ करून घेतले. तर मंदिराच्या वरती जो काही पसारा होता तो आधी काढून घेतला. त्याच्यानंतर लक्षात आलं की हे खूप दिवसापासून धूप वगैरे असंच पडलं होतं, ते पण आधी काढून घेतले आणि व्यवस्थित लावून घेतले. आणि जे काही पिगी बँक्स किंवा जो काही एक्स्ट्रा धूपदाणी
विभूती वगैरे किंवा छोटं पाट वगैरे मंदिरावरती ठेवून घेतले होते ते आधी काढून घेतले. ते पण जमेल तसं व्यवस्थित स्प्रे मारून पुसून घेत होते, कारण नंतर परत म्हणजे धूळसकट ठेवू नये ह्या हिशोबाने शक्य जमेल तितकं स्वच्छ करतच होते. तर मंदिरावर देखील बघू शकता इतका धूळ येऊन बसला होता. फक्त हा सोफा झाडून घेतल्यावरचाच हा धूळ आहे. वरचा जो पसारा आवरून स्वच्छ पुसून म्हणजे स्प्रे वगैरे मारून मंदिराचा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो पण व्यवस्थित पुसून घेतला. त्याच्यानंतर जो काही साहित्य होतं जशाच्या तसं लावून दिला. त्याच्यानंतर मंदिराचा जो खालचा एक ट्रॉली आहे तो पण व्यवस्थित काढून घेतला. त्यात जे काही नको असलेलं सामान होते ते काढून टाकले आणि जे हवं आहे तेच सामान ठेवून त्याच्यावर परत ट्रॉली लावायच्याच आधी व्यवस्थित खालचा जो पोर्शन होता तो पूर्ण व्यवस्थित लोटून घेतले. जाळ्या मळकटे वगैरे काय आले होते ते पण व्यवस्थित झाडून करून पुसून घेतले आणि त्याच्यानंतर शेवटी एका दुसऱ्या कपड्याने व्यवस्थित फरची पुसून घेतली. खूप दिवसाने ट्रॉली काढली होती त्यामुळे खाली इतका धूळ जाऊन बसला होता की व्यवस्थित 2 किंवा 3 वेळा मला ते फरची पुसावे लागले. हे पूर्ण काम आवरून झाल्यावर मंदिर व्यवस्थित लावायचं होतं, पण त्याच्यानंतर लक्षात आलं की एकदा म्हणजे घरची पूजा झाली की झाडून लोटून किंवा फरची वगैरे पुसू नये. तर संध्याकाळचे व्यवस्थित म्हणजे 6 वाजले होते, पण आता ऊन जास्त असल्यामुळे 7:30पर्यंत अंधार येतो. तर त्याच्या आधी व्यवस्थित किती होईल तितकं धूळ वगैरे होतं ना ते पूर्ण लोटून घेतले. तर ह्यावेळी एकदा नाही तर 2 वेळा मला लोटून घ्यावा लागला, कारण धूळ खूप होतं. लोटून झाल्यावर व्यवस्थित फरशी देखील पुसून घेतली. त्याच्यानंतर जो काही म्हणजे राहिलेलं बाकीचं काम होतं म्हणजे बकेट्स आणि मॉप जे होतं ते पण व्यवस्थित धुवून वगैरे घेतले आणि सगळं म्हणजे शक्यतो 99% घरचं काम पूर्ण आवरूनच घेतले होते. तर आता त्याच्यानंतर व्यवस्थित हातपाय वगैरे धुवून घेतले आणि पूजा मांडून घेतली. आणि ज्यावेळी पूजा मांडून घेतली त्यावेळी ज्यावेळी धूप लावला ना तर एकदम घर म्हणजे मन आणि घर दोन्ही इतकं वातावरण छान वाटत होतं की मस्तच, म्हणजे काहीही काम नको, फक्त रिलॅक्स म्हणजे मेडिटेशन्स वगैरे करावं असं वाटत होतं. त्याच्यामुळे एक माळ मी स्वामींचा जप देखील केला. ज्यावेळी असं घर स्वच्छ असतं आणि कोणतंही काम करण्यासाठी परत एकदा जोश येतं ना त्यावेळी खरंच खूप छान वाटतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबतच म्हणजे आपल्या अवतीभोवतीच फिरत आहे असं खूप छान फील होतं. एवढं पूर्ण काम आवरूपर्यंत मिस्टर देखील ऑफिसमधून घरी आले आणि दुपारपासून कामाचा हाच म्हणजे कंटिन्यू कामच चालू होतं. तर चहा घ्यायला अजिबात वेळ किंवा घ्यायचं मन देखील झालं नव्हतं. तर आता मिस्टरांसोबत चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळचं स्वयंपाक देखील मला करायचं होतं. त्याच्या आधी महत्त्वाचं काम म्हणजे सोफा कवर आणि खाली जे अंतरतुदी सतरंजी लावून घ्यायची होते ते पण आधी व्यवस्थित लावून घेतले. तर संध्याकाळी म्हणजे स्वयंपाक म्हणण्यापेक्षा असं काही जास्त तामझाम नव्हतं. रेग्युलर संध्याकाळी कधी भाकरी जास्त बनवते. कधीच खूपच कामाचा कंटाळा आला किंवा लोड वाटत असेल तर त्यावेळी खिचडी पुलाव वगैरे असं काहीतरी बनवत असते. तर आज भाकरीचा बेत होता. तर व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.